आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर अजित पवारांनी टीकास्त्र डागलं। तर जयंत पाटलांकडे बघून विधानसभा निवडणुकीत आपला करेक्ट कार्यक्रम झाल्याचं मान्य करा असंही म्हणाले। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून किती दिवस रडीचा डाव खेळणार असा सवालही त्यांनी विचारलाय। प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे हे आवश्यक आहे, हे आपल्यालाही माहिती आहे। शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ भंग आहे। मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही। उद्या गप गुमानी शपथ घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा। कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच। उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती। 0.6% फरक होता, पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच। तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।